सज्जन श्रोते हो, सुप्रभात. निरूपण क्रमांक 43. आत्मवस्तू लाभ. संस्कृत सुभाषित 2. दृश्यांतता भावबोधम विनानंदानुभूयते कदाचिन केनचिन्नाम स्वबोधोन निश्चतामिह. दृश्य जगामुळी सत्यार्थता नसे, या ज्ञानाविण आत्मवस्तू लाभतो नसे. करिता स्वप्रयत्ने दृश्य बाध करणे नितांत अवश्य असे. त्याचा सरळ अर्थ असा की दिसणारे जग किंवा दृश्य जगत हे अशाश्वत किंवा सातत्याने तसेच्या तसे न राहणारे, तेच ते व तसेच्या तसे न राहणारे असल्याने त्याला वास्तविक सत्यता किंवा वस्तुस्थितीचा सत्य म्हणता, त्याला वास्तविक सत्यता किंवा वस्तुस्थितीतील सत्य म्हणता येत नाही. म्हणजे उलट पक्षी ते असत किंवा सत नाही असेच असते. हे ज्ञान नीट समजून घेतल्यानंतर जर जगाच्या असत्यतेची जाणीव बुद्धीमध्ये पक्की ठाम झाली तर अशा ठाम पक्क्या जाणीवेला जगाच्या असत्यतेची खात्री किंवा योग्य समजेची पक्की धारणा म्हणजे धृती म्हणतात. आता या ज्ञानरूप साधनाने किंवा अवलोकनाने दृश्य जगावरचे लक्ष उडू शकते. म्हणजेच असत्याचे प्रयोजनच नाही किंवा दृश्य जगाला महत्वच नाही. वेगळ्या अर्थाने त्याचे निरर्थकत्व, शून्यत्व अंतरंगात खाशीव पद्धतीने अधोरेखित होते किंवा सिद्ध होते. आता प्रश्न उरतो, जग सत्य नसेल तर नेमके सत्य काय व त्याची वस्ती कोठे असते. आता थोडे देहाकडे वळू. वाणी म्हणते मी भाषणच करीन, डोळे म्हणतात मी दृश्यच पाहीन, कान म्हणतात मी केवळ ऐकतच राहीन, जीभ म्हणते मी चवच अनुभवत राहीन, नाक म्हणते मी गंधच घेत राहीन, किंवा त्वचा म्हणते मी स्पर्श सुखच अनुभवित राहीन. मात्र इतर साऱ्या दृश्यांप्रमाणेच देहदृश्यही असत फसवे मायावी असल्याने देहदृश्यासोबत त्या साऱ्यांचाही अंत स्वाभाविकरित्या किंवा निसर्गता होतोच होतो. हे सारे मी अमुक करीन, तमुक करीन, तमुक करीन ही जी ज्ञानेंद्रिय म्हणतात ते सारे केवळ मी पण किंवा अहंकारातून, मी माझे या मायेतून मनाद्वारे व्यक्त होत असते. मात्र प्राणांबाबत नीट ध्यान गेल्यास लक्षात येईल की प्राण विनावल्गना, म्हणजे प्राण काही बोलतच नाहीत. मात्र प्राणांबाबत नीट ध्यान गेल्यास लक्षात येईल की प्राण विनावल्गना म्हणजे न बोलता पूरक, रेचक, अंतरकुंभक, बाह्यकुंभक या पद्धतीने चालू असतात. तेथे ध्यान साधल्यास देह देहेंद्रिये दृश्य रूपत्वे नष्ट झाली तरी देहपतनानंतर प्राणशक्ती देहांतर्गतची पूरक, रेचक व उभय कुंभक अशी हालचाल थांबवून अखंड प्राण म्हणून देहबाह्य पडून आकाशातील तेज व वायू यामध्ये विलीन होतात. जे प्राण अन्यथा दिसत नाहीत ते त्यांच्या सामर्थ्याने वायूमध्ये मिसळतात व ते वायूचे वहन होत नसेल तेव्हा, म्हणजे वायू हालचालीत नसेल तेव्हा व वायू हालचालीत असतानाही तेजरूपे आकाशच, म्हणजे प्रचंड अवकाश बृहत व्यापक अस्तित्वाने आकाश किंवा अवकाश किंवा बृहत ब्रह्म म्हणून ते जाळतात. जसे प्राणशक्तीच्या उत्तम असण्याने माणसाची कांती खुलते तसेच तेजवायू यामुळे आकाशाची शोभाही खुलते. याच तेजवायू किंवा सर्व व्यापक आत्मचेतना व वायू यांच्या संपर्कातून प्राणशक्ती रूपे आत्माच देहांतर्गत वास करून असतो. देहबाह्य येताच तो परमात्मा रूपे विलसतो. त्या कारणाने प्राणशक्तीच्या पूरक, रेचक व आंतरकुंभक व बहिर्कुंभक या दोन्ही गोष्टीवर, त्या कारणाने प्राणशक्तीच्या पूरक, रेचक आणि आंतरकुंभक व बहिर्कुंभक इथे नीट लक्ष साधल्यास वाणी म्हणजे जीभ, त्वचा, नाक, कान, डोळे ही ज्ञानेंद्रिये आपोआप शांत होतात. खरे तर कुंभकावर लक्ष गेलं की मनाचे अमन होते, बुद्धीचे प्रज्ञेत आणि हृदयाचे वैश्विक हृदयात म्हणजेच अविनाशी ब्रह्मप्रेमात रूपांतरण होते. आणि एकदा मनाचे नमन झालं की स्वाभाविकच पंचज्ञानेंद्रिये मी हे करीन, मी ते करीन असं म्हणायची आपोआप थांबतात. हे असे अशाश्वताचे चलन वलन ज्या प्राणायामामुळे थांबते. हे असे अशाश्वताचे चलन वलन ज्या प्राणायामामुळे थांबते.
आता अशाश्वत काय आहे? पंचज्ञानेंद्रिय, जीभ, त्वचा, नाक, कान, डोळे. जीभ म्हणते मी चव घेईन, त्वचा म्हणते मी स्पर्श सुख घेईन, नाक म्हणतं मी गंध सुख घेईन, कान म्हणतं मी श्रवण सुख घेईन, डोळे म्हणतात मी दृश्य सुख घेईन. परंतु पूरकावर लक्ष गेलं की मनाचं अमन होतं, मनामध्ये परमशांती निर्माण होते आणि मन परमशांत झालं की ही पंचज्ञानेंद्रियांची वटवट असते. मी याचा लाभ घेईन, मी याचा लाभ घेईन, मी याचा लाभ घेईन, ती सुद्धा अनायसे बंद होते. म्हणून मनाचे अमन, बुद्धीचे प्रज्ञेत आणि हृदयाचे वैश्विक हृदयात म्हणजेच अविनाशी ब्रह्म प्रेमात रूपांतरण होते. हे असे अशाश्वताचे चलन वलन ज्या प्राणायामामुळे थांबते. अशाश्वताचे चलन वलन म्हणजे देह अशाश्वत आहे आणि पंचज्ञानेंद्रिय अशाश्वत आहेत. त्यांचं चलन वलन ज्या प्राणायामामुळे थांबते. म्हणजे प्राणायामावर लक्ष गेलं की मन शांत होतं आणि मन शांत झालं की ही अशाश्वत देह आणि ज्ञानेंद्रिये यांचं चलन वचन, चलन वलन म्हणजे मी हे करीन, मी हे करीन, मी हे करीन अशी वल्गना थांबते. आणि असे हे अशाश्वताचे चलन वलन ज्या प्राणायामामुळे थांबते. वटवट ज्या पूरक रेषक उभय कुंभकाच्या ध्यान साधने थांबते. हे काय असणार? सर्व थांबल्यावर नष्ट झाल्यावरही अनादि अनंततेने उरणारे आत्म किंवा परमात्म तत्वच ना. हेच ते दृश्य जगाचे असत्यत्व व त्यापाठील देहांतर्गत प्राणशक्ती आत्मचेतनेचे म्हणजेच आत्म्याचे सत्यत्व, त्याचा साक्षात्कार. दृश्य जगाचे असत्यत्व कळलं तरी सुद्धा त्या पाठील देहांच्या आत असलेली प्राणशक्ती आत्मचेतना ही शाश्वत आहे, परम सत्य आहे हे कळणं म्हणजे आत्म्याचे सत्यत्व, त्याचा साक्षात्कार. दृश्य जग हे असत्य म्हणून असत्य समजून केवळ चालत नाही, तर दृश्य जगाच्या पाठी न दिसणार जे तत्व आहे त्या तत्वामुळे हे दृश्य जग जन्माला आलेलं आहे. सगुण साकार दृश्य जग ज्या निर्गुण निराकार तत्वामुळे जन्मा आलं ते तत्व समजणं म्हणजेच आत्म्याचे सत्यत्व, त्याचा साक्षात्कार. परत समजून घ्या, केवळ असत्य समजून चालत नाही, तर सत्याचा साक्षात्कार होणे हे महत्वाचे आहे. आणि हा सत्याचा साक्षात्कार प्राणशक्ती आत्मचेतना देहबाह्य परिस्थितीत परमात्म शक्ती म्हणून वावरत असते. आणि हा आत्म्याचा साक्षात्कार होतो तेव्हा माणसाला कळतं की देहांतर्गत जी प्राणशक्ती आहे, आत्मचेतना आहे, ती देह पडल्यानंतर आत्मा परमात्म्याला मिळतो. आत्मशक्ती परमात्म शक्ती म्हणून वावरते, आत्मचेतना ब्रह्मचेतना म्हणून वावरते. आता या आत्मा व परमात्मा मिळून अखंडित शक्ती संघात आला. अखंडित शक्ती संघात म्हणजे अखंडित शक्तीचा समूह. आता या आत्मा व परमात्मा मिळून अखंडित शक्ती संघात आला. ब्रह्म त्याची शक्ती असे संबोधितात. ही ब्रह्मशक्ती अजन्मा अमरणा सतत असतच असलेली कैवल्य शक्ती म्हणजे केवळ सर्व व्यापक, सर्व शक्तिमान, सर्वज्ञ म्हणजे ऑमनी प्रेझेंट, ऑमनी पोटंट आणि ऑमनिशंट अशी ही कैवल्य शक्ती किंवा ब्रह्मशक्ती असते. ही जाणणे, ओळखणे व तिच्या नित्य अनुसंधानात असणे हेच ते ब्रह्मचिंतन. ब्रह्माचा चिंतक खरे तर ब्रह्मच असतो. हाच तो परमसाक्षात्कार किंवा अमर्त्यतेचा अनुभव. जो ज्ञानी असा अनुभव जो ज्ञानी माणसाला त्याच्यातील प्राणशक्तीच्या अत्युच्च उत्क्रांत अवस्थेत ससौवेद्य आत्मरूपत्वे येऊ शकतो. हा प्राणशक्ती जी आहे ती ज्ञानी माणसामध्ये अति उत्क्रांत स्वतःच स्वतःला जाणणारी क्षमता ससौवेद्य आत्मक्षमता म्हणून असते. आणि या ससौवेद्य आत्मक्षमतेच्या रूपाने, या ससौवेद्य आत्मक्षमतेच्या रूपाने किंवा या ससौवेद्य आत्मरूपत्वे ज्ञानी माणसाला आत्म्याचा साक्षात्कार येऊ शकतो. लक्षात असू द्या, जड शरीर व इंद्रिय यांचे मिळून जे शरीर यंत्र किंवा देह यंत्र बनते त्याचे चलन वलन मूळ आत्मचैतन्याचा वायूशी संपर्क आल्यावर निर्माण होणाऱ्या प्राण किंवा प्राणशक्तीद्वारे चालू असते. हीच प्राणशक्ती म्हणजे पुढे जाऊन उत्क्रांत ज्ञानी माणसांमध्ये ससौवेद्य आत्मशक्ती म्हणजे आपल्या मूळ स्वरूपाला किंवा आत्म्याला ओळखणारी आत्मज्ञान शक्ती होय.
आत्मा अमर म्हणून आत्मज्ञान शक्ती तिच्या आधी, आत्मा अमर म्हणून आत्मज्ञान शक्ती तिच्या आधीच्या अवस्थेतील म्हणजे प्राणशक्तीसह अमरतेत असते. आत्मा अमर असल्याने आत्मज्ञान शक्ती आणि त्या आधीची प्राण्यातील प्राणशक्ती ही दोन्ही वस्तुता एकच असल्याने त्या दोन्ही शक्ती अमरते असतात. मात्र देहरूपी घट किंवा यंत्र जे जड असते ते मरणाधीन असते. देह पडताना ही आत्मशक्ती प्राणशक्ती देहबाह्य परमात्म चेतनेत किंवा ब्रह्मचेतनेत मिसळून जाते. यालाच आत्मा परमात्मा यांचे मिलन किंवा एकत्व म्हणतात. जसे घट फुटला तरी पाणी घटबाह्य उरते, फुगा फुटला तरी त्यातील वायू हेलियम जसाच्या तसा असतोच असतो. अगदी त्याच पद्धतीने देहाच्या विनाशामुळे किंवा देहाचा नाश झाला तरी सुद्धा देहांतर्गत प्राण किंवा आत्मशक्तीला काही बाधा पोचत नाही. सर्व दृश्य जग ज्यात मानवी शरीरासह सर्व काही जगद्रूप सुद्धा आले. सर्व दृश्य जग ज्यात मानवी शरीरासह सर्व जगाचे संपूर्ण रूप आले ते नष्ट झाले तरी ते ज्याच्यामुळे दिसू लागले ते प्रत्यक्षात न दिसणारे आत्म प्राण तत्व कधी नष्ट होत नाही हे समजणे म्हणजेच जगाच्या असत्य ओळख होणे आणि त्यामागील आत्मवस्तूचा लाभ होणे. नीट समजून घ्या. सर्व दृश्य जग ज्यात मानवी शरीरासह सर्व कीडमुंगी पासून सर्व चतुर्विध योनीतील पशुपक्षी येतात, सृष्टी येते, निसर्ग येतो, असं हे सर्व दृश्य जग जरी नष्ट झालं तरी हे दृश्य जग ज्याच्यामुळे दिसू लागले ते प्रत्यक्षात दिसत नाही. असे ते निर्गुण निराकार आत्म किंवा प्राणतत्व दिसलं नाही तरी कधी नष्ट होत नाही आणि जग दिसलं तरी ते नेहमीच नष्ट होतं. म्हणून जगाची असत्यता ओळखणे हे जितके महत्वाचे आहे त्याहून त्यामागील आत्मवस्तूचा लाभ होणे. खोटे ओळखणे हे पुरेसे नाही. परमसत्याची प्राप्ती म्हणजेच आत्मवस्तू लाभ होणे महत्वाचे आहे. म्हणून जगाचे असत्यत्व जरी कळले तरी सुद्धा जगाचे असत्यत्व ज्या मूळ स्थाणू गोष्टीमुळे जन्माला आले त्या सत्य रूपाचा आत्म्याचा प्रत्यक्ष अनुभव आल्याशिवाय आत्मवस्तूचा लाभ येत नाही. असा लाभ ज्याला ज्याला होतो तो स्वरूप आत्मा परमात्मा किंवा ब्रह्मरूपे केवळ जन्म मृत्यू रहित शाश्वत आत्माच असतो. म्हणून हे आत्मवस्तू लाभ हे चिंतन आपण सर्वांनी ध्यानपूर्वक ऐकावे आणि हे असत्य जग ओळखताना त्या मागील जे सत्य शाश्वत आत्मतत्व आहे ते ओळखावे. आणि एकदा का आपणाला या आत्मवस्तूचा लाभ झाला की आपल्यामध्ये आत्म्याचा विश्वास प्रस्थापित होईल आणि आपण सहज म्हणाल, अरे मरणारे जरी मेले तरी उरणारे जे आत्मतत्व आहे ते आणि मी एकच असल्यामुळे या आत्मतत्व म्हणून जो मी स्वतःला समजतो अशा या आत्मतत्व जो आत्मवस्तू लाभ झालेल्याला कधीच मरण नसते. देह मेला तरी देहांतर्गत प्राणशक्ती आत्मशक्ती हेच माझे स्वरूप आहे आणि ते कधीही मरणार नाही. त्या कारणाने एखाद्या माणसाने जसा जुना ड्रेस टाकून नवीन ड्रेस घ्यावा तसंच जास्तीत जास्त मी जुना देह टाकून नवीन देह घेईन, परंतु माझ्यातील प्रगत आत्मसत्ता प्रगत आत्मतत्व हे पुढे 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 निरंतर तसेच वाहत राहणार. जसा एखादा निर्झर निरंतर वाहतो हे जेव्हा कळतं तेव्हा आपल्यातील शाश्वत आत्मसुखाचा आपणाला प्रत्यय येतो आणि अशा या शाश्वत आत्मसुखाचा प्रत्यय स्वरूपाचा प्रत्यय यालाच आत्मवस्तू लाभ म्हणतात. तर त्या लाभासाठी आपणाला आत्मज्ञान होणे गरजेचे आहे आणि जगण्याचा अर्थच मुळी आत्मज्ञान करून घेणे आहे. जान का मतलब जानना है आणि जानना म्हणजे ज्ञान करून घेणं कसलं तर शाश्वत आत्म्याचं. अस्तु. धन्यवाद. आपण या चिंतनाद्वारे योग्य त्या दिशेने प्रेरित होऊन आपल्या सत्यत्वाचा आपणाला उलगडा होईल, आपल्या स्वरूपाचा आपणाला उलगडा होईल आणि आत्मवस्तूला आपणाला मिळेल अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि परमेश्वराला विनंती करतो
की साधनेच्या मार्गावरील सर्व साधकांना त्याने जरूर जरूर मदत करावी आणि प्रत्येकाला आत्मवस्तू लाभ मिळावा. अस्तु. धन्यवाद. शुभ दिन. सुप्रभात.